आता तुमच्याकडे शेतकरी काय म्हणता, नाही बाबा ते कृषी ऑपरेटिव बरोबर आहे की नाही, ते RNPH महाग आहे बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्हाला RNPH महाग वाटलं का? महाग नाही वाटत, जो वापरतो त्याला नाही महाग वाटत, जो नवीन घ्यायला गेला ना त्याला महाग वाटतं. का बरं वाटतं महाग माहिती आहे तुम्हाला? कारण त्याला ते केमिकलच्या पाकिट काय सवय लागेल, हा बरोबर आहे की नाही. आणि याचे रेट दुप्पट येणार. कसं रिझल्ट नंतर येणार आहे, वापरल्यावर तुमच्यासारखं वर्ष 2-3 वर्ष वापरल्यावर, जो अर्धाच वापरतो आणि अर्धा वापरतो पाहतो तर काय हा. कारण शेतीमध्ये यश आहे, पैसा आहे, तो करणाऱ्यांसाठी आहे. त्यांनी काय केलं माहिती का, तर पैसा मातीला आम्ही काही खाऊ घालू, विष घालू, झाडांवर काही फवारू, झाडांना काही पण सोडू, फक्त आम्हाला पैसा पाहिजे. तुम्ही असं म्हटले पाहिजे, या झाडाने आरोग्य पाहिजे. जर झाडाला तुम्ही जर आरोग्य दिलं, मातीला आरोग्य दिलं, तर पैसा आपोआप पडेल. बाकीच्या लोकांचे झाडे आजूबाजूला नुसते हे वाळलेले झाडं जंगलात टी व्ही वाळवते जंगलामध्ये सहभाग आहे. टँकर पाणी टाकत आहे आता पाणी चालू आहे त्यांना. जगवायचं काम चालू आहे. आम्ही रस्त्याने जेव्हा बाबा बघितला तेव्हा सगळ्यांना टँकरनी पाणी चालू आहे. बापरे, प्यायला पाणी ती विहिरी लागते आणि नाही म्हणजे या बागा मला असं लोकांनी सोडून दिलं. जेवढे असताना बागा पाहिल्या मी येताना, तर सगळ्यांना पाणी चालू आहे. इथं पाणी तेलाला चालू राहिले. 20% पाणी झालं नाही सगळं. पण ते तेलाला पाणी पाजून राहिले ना, उपयोग नाही ना त्याचा, आपण तरी काय असं नाही. झाडच तुमचं तेलाग्रस्त आहे, त्याला पाणी टाकून उपयोग काय? श्रीमंताच्या घरी लग्न असलं आणि गरीबाच्या घरी लग्न असलं, दोघे पण सोनच घेते. मंगळसूत्र काय राहतं का? असं पाहिलं तुम्ही कोणाचं का फार गरीब परिस्थिती, मग बेंटेक्सचं मंगळसूत्र नाही हा, खरे खोटे? म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा बारीक वाटी घेईल, 5 ग्रॅमची घेईल, पण सोनं. हे खरे खोटे? शेतकऱ्यांनी ते नियम आहे ना SCT वैदिक मध्ये पाळला पाहिजे, बरोबर आहे. तो नियम SCT वैदिक मध्ये असा पाळला पाहिजे की तुम्ही बाग लावताना हे सोनं आहे, बरोबर आहे. तुमची जेवढं ऐपत असेल ना तेवढंच सोनं एकच घ्यायची तयारी ठेवा. पण चुकून त्याच्यामध्ये बेंटेक्स बेसळ करून तुमची ऐपत नाही म्हणून आधी लावले 400, नंतर 200 दिले सोडून, 200 मध्ये केमिकल टाकलं की नाही चालणार. तुम्ही काय करा, जसं आपण गरीब असला तरी थोडं सोनं घेतो, श्रीमंत असला तर 10 तोळे घेतो, बरोबर आहे की नाही. तसं तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे, तुमच्या का 1000 झाडे आहे ना, 1000 सोडून द्या, 100 द्या. आज तुमचं हे फळ हे काय कलर आहे? म्हणजे बिस्किट कलर होतो आता आहे लोक पिवळसर दिस असा हा कलर पिवळसर हा कलर येतो. कच्चा फळ आहे ते कच्चा फळ आहे बरं. आकार तर धरला तर काय काय तुलना तरी आहे का? बरं, आकार नका फळाचा. महिन्याला 1 शिलाचे, एक RNPH नाही केले स्विच, महिन्याला 2 झाल्या. जर असं मानले की तेवढी जर सायकल कम्प्लीट केले ना, बरेच बेसल डोस नाही दिला, काही बेसल डोसची गरज नाही. मी माझ्या स्वतःच्या पहिला बेसल डोस टाकायचा, हा पहिला बेसल डोस टाकायचा, आणि त्याच्यानंतर फक्त RNPH NSQ ही जर शिलाची ट्रीटमेंट चालू ठेवली तर मी तुम्हाला सांगतो, फवारा नको काय साईज गरज. तुम्ही फवारणी मारली याला 4 महिन्यापासून फवारा मारला नाही, 4 महिने झाले. ऐकू येते का? फवारीचा विषय 4 ते 5 महिने. डोक्यात काय ऐकू येते का? 4 महिने म्हणताय ते, 4 महिने फवारा नाही गेला. आणि मी हेच सांगतोय तुम्हाला जीव तोडून 5 वर्षापासून का चित्र फवारणी शेती करा. हे साठी आता 70 20 10 तर यांचा फरक आहे 80 10. तुम्ही सगळी होतो का करायचं आपल्याला द्यायचं आम्ही त्याच तो पाहिलेलं आहे, बरोबर आहे ना. असा जर शिष्य असेल तर तो का नाही मला सांगा त्याच्यामध्ये निष्ठातन पारंगत होणार. अरे सिल्वर कलर हा लोकांचा कधी येतो रेस्ट पिरियड मध्ये आणि बाग धरल्यावर हा निघून जातो, काय फिट करत जा, बरोबर आहे की नाही. जसं एखादी गाय गाभण असताना चमचमीत दिसते, चमकते, आणि जेव्हा तिथे तू त्याला
ओचिन लागतो हे लागतो सेम झाडाची कंडिशन. म्हणून कमजोरीमुळे रोग येतो हे आपली मध्ये सांगतो. तुमच्याकडे कमजोरी आलीच नाही. सगळा माल उघड आहे बरोबर आहे. आणि म्हणजे आता जवळजवळ तरी किती दिवसापासून 2-3 दिवस झाले असतील पूर्ण उघड आहे बरोबर आहे. आणि तुम्ही 4-5 दिवस झाले पूर्ण उघड आहे. पण तुम्हाला पुढे सन मॉर्निंग वगैरे दिसतंय का? हा लोक जाळी वार्तावरती जाळीला खर्चा करा आणि का, परंतु तुम्ही तसं काय केलं नाही काहीच. तुमच्या मालमध्ये भीती होते का काही? हा उलट ज्या ठिकाणी म्हणजे आलाय ना ते कलर चांगला आलाय बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात सनबर्निंगसाठी लोक जे फालतू खर्च करतात त्याची काही गरज वाटते का? एवढा तुमच्याकडे एवढा भयंकर उन्हाळा आहे तरी पण इथं काही तुम्हाला दिसतोय का त्रास? काही वाटत बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात आपण पोस्टवर खर्च केला पाहिजे का नेटवर खर्च केला पाहिजे बरोबर आहे की नाही. आपण अमृत जलचा वापर किती केला असेल मध्ये केला प्रत्येक इंचमध्ये अमृत जल पाणी वापर केला. अमृत जलच्यामुळे काय नितीन भाऊ काय तर म्हणते पाणी धरून ठेवण्याची क्षमता हा ही जास्त टिकली नाही ना. कमी पाण्याचं बाग निघू शकत फक्त म्हणजे 20 मिनिटामध्ये जे बाग निघाली यांची 3 दिवसाला 20 मिनिटं पाणी टँकरचं. आता तरी 10 दिवसाला देतं 4 दिवसापासून. परंतु 3 दिवसामध्ये टँकरचं पाणी देऊन एवढं वेगळा एवढं असं होतं तर आपले प्रकारचं स्कॉचिंग नाही सनबर्निंग नाही. बरं याचं पाठीमागं अमृत जलचं किती वापरते म्हणजे आपले जेवढे प्रोडक्ट्स आहेत त्याचे तुम्ही इन्स्टंट चार्जर असेल एनर्जी बुस्टर असेल किंवा अमृत जल असेल ते प्रत्येक वापरलं त्या प्रत्येक प्रोडक्ट त्याचं काम असं वाटतंय तुम्हाला. ही जर अमृत जलचं पाणी जर नाही वापरलं तर म्हणजे रिझल्ट 50% काय होणार? कदाचित 5-5 सुद्धा कमी होऊ शकतो आपण बरोबर की नाही. काही निर्मळ जीवन काही करीना औषध. आपण साबण म्हणतो पण इथं औषध काय काम करे बरोबर की नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने अमृत जलचं पाणी वापरतं रिझल्ट जे डबल होतात बरोबर की नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी पाण्याच्या बागावात याची फार गरज खूपच. असा माल ह्या प्रदेशांना आता पीटीची एरियामध्ये जास्त किंवा परिसरात नाही म्हणजे जे नेट वगैरे मारलेले आहे खंदा बगीचा हा तर तो बरोबर आहे. परंतु असा ओपन बगीचा तुम्ही पाहिला नाही. ओपन बगीचा आजपर्यंत एवढी ग्रीनरी आहे का कुठे? नाही. पूर्ण बगीचा हिरवागार आहे असं. हा क्वालिटी काय वाटते माल असं? बरं तुम्ही माल घेतल्यानंतर या 55 रुपयाची वापर या काळी हो मला पण ते सांगितलं. मी आता मनमाडून येतो भाऊ पण येतच राहतात शिकोशी तरी पण त्यांनी शब्द काय वाटतं म्हणजे एक वर्ष निष्ठावान शेतकरी म्हणजे जेणेकरून भाऊ हे नाही दादाबाजी वगैरे करू नाही शकत असे शेतकरी खूप म्हणजे आता दुर्मिळ बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही SCT वैदिक बरोबर डाळिंबाचं जसं वापरतो तसं मिल्क चार्जर वापरतो. जेव्हा नवीन लॉन्च झालं ना मिल्क चार्जर काय बात करतो म्हणजे 2 वर्षापासून वापरतो रेग्युलर. काय दुखायचे तुमचे पूर्ण? अरे हा हे पूर्ण काय जाते बघू दाखवा. म्हणजे हे खाली असं सतत 500 रुपयाच्या गोळ्या द्यायचे डॉक्टर तरी पण फरक नाही पडला. आणि दुखत कुठं कुठं होतं तुमचं? सगळे हाड काम नाही करू द्यायचे ना. बरं मग 3-4 वर्ष बांगड्या पण भरल्या. काय बात करता? ते रेडीमेड वापरले मग आता ते दुखत नाही ना मग आता भरले. म्हणजे तुम्ही बांगड्या सुद्धा भरू शकत नव्हते एवढं ते दुखायचे हाड? हो दुखायचे ना खरंच. बापरे. मग ते हाड ते इथला काळा पण निघून गेलं हो पूर्ण काळा झाला आता. म्हणजे आपण काळा झाला पण इकडून चांगलं होतं. म्हणजे हे जे काळ झाले जे तुमचे नख होते ते पूर्ण पहिल्यासारखं झालं. पूर्ण पहिल्यासारखे झाले. पण आम्ही 1 दिवसा आड करून 2 दिवसा आड करून फक्त 20 मिनिटं चालू होतं आता. ऐका घ्या पुरं फक्त आताच वाढवलं आम्ही 8 दिवसापासून. वाढवलं म्हणता तुम्ही आणि रोज 20 मिनिटं देता म्हणता. नाही अगोदर होतं बा असं. आणि अगोदर दिवसाला होतं ना हो. आणि आता रोज देता बुवा. 2 दिवसांनी 20 मिनिटं होतं आता. पहिलं? हा पहिलं. म्हणजे फक्त आता 8-15 दिवसांनी आणि वाढवलं अजून आम्ही. मागच्या महिन्यामध्ये हा. 3 दिवसांनी होतं. आणि आमच्या घरात कोणाला असं दारू पुडी कशाचं व्यसन नाही ना, तंबाखू मग या झाडाला सुद्धा आम्ही रासायनिकचं व्यसन लागू देणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. ही अशी आई पाहिजे. हा.
कोणाला बोलले? व्यसन नाही आमच्या घरी. किती ताकदवर गोष्ट बोलले त्या. आमच्या पोरांना व्यसन नाही ते आम्ही झाडाला पण व्यसन लागून देणार नाही. माझ्या Chemical. आजोबापाच्या पासून आम्हाला व्यसनच नाही, कशाचं नाही, पुढीचं नाही, कशाचं नाही, दारूचं नाही. ते पण टिकलं ना पुढच्या पिढीला. अहो मागचं राहतं, पुढच्या पिढ्या विरुद्ध वागता. जाय रात्री. हा काय बोलाय साहेब, खरंय खोट आहे? हा बापूसनी वापरलं नाही मग पोरं वापरतो. हा मुलं नोकरीला लावण्यापेक्षा संस्कार घडवले आम्ही. क्या बात आहे, चांगले नाही. आता याच्यापेक्षा काय पाहिजे? हो, हा, आम्हाला गॅरंटी आहे ना. तुम्हाला आता 2 पोरं नाही, तुम्हाला 1800 2 पोरं आहे. हो. ओके. आम्ही आधी शेती घेतली, हा आता शेती घेतली गेली, आता झाला मग बंगला, गाडी. शेती घेतली का? हो, शेती. किती? 4.5 एकर होती आमची, हा. 16 एकरचा गट झालेला आहे. क्या बात. अरे वा. हा म्हणजे तुम्ही या शेतीच्या उत्पन्नावर शेती घेतली शेती सगळी. घेतली. आधी कांदे लावायचे ना, हा. त्यानंतर शेती घेतली. आता बंगला पण बांधा. आता हो, आता बंगला. बांधा बांधा. लोक काय करतात तेच मगाशी विषय झाला, दरसूड करता किंवा जर केलं तर पूर्ण विश्वास टाकत नाही त्यांना. असं विश्वास आहे. मी तुम्हाला मगाशी काय म्हटलं, तुमच्याकडचे शेतकरी तुम्ही नवीन इकडे आता, बरोबर आहे ना. आता तुमच्याकडे शेतकरी काय म्हणता, नाही बाबा ते कृषी आपत्ती, बरोबर आहे की नाही, ते RNPH महाग आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, तुम्हाला RNPH महाग वाटलं का? महाग नाही वाटत, जो वापरतो त्याला नाही महाग वाटत. जो नवीन घ्यायला गेला ना त्याला महाग वाटत. का बरं वाटतं महाग माहिती का तुम्हाला? कारण त्याला ते केमिकलच्या पाकिट काय सवय लागेल, हा, बरोबर आहे की नाही. आणि याचे रिझल्ट दुप्पट येणार. कसं रिझल्ट नंतर येणार आहे. वापरल्यावर तुमच्यासारखं वर्ष 2-3 वर्ष वापरल्यावर जो अर्धाच वापरतो ना अर्धा वापरतो पाहतो तर काय. हा मला सांगा, लग्न करून 6 महिने झाले तो म्हणतो या बाईला बाळच नाही होत. त्या पोट कापायचं का त्या बिचारीने याच्यासाठी. तशी ही आई, हिला सर्व होतंय, हिला बाळ होतं नाही, हिला तुमच्याकडे सगळ्यात ताकद आहे, मग तिला तुम्ही वेळ द्या ना. हो, मिळालं पाहिजे. किती तिला त्यांनी कळा किती वर्षापासून गाऊ घालताय, 10-20 वर्षापासून, 30 वर्षापासून. तिला किती 2-3 वर्ष, 3 वर्ष. आज काय झालंय चमत्कार. आज काय गेलं काय ना तुम्ही शक्यच नाही. हा काय अमेरिकन तुमचं सगळं ब्रिटन, तुमचं इस्रायल सगळं पुढं फिक आहे काय. हे पीक नळ्यामध्ये पाऊस जास्त. आज बेदाण्यासारखी ना एकदम कडकडीत माल. विश्वास ठेवा, रुपये थोडक्यात गाडीन शेतीमध्ये यश आहे, पैसा आहे, तो करणाऱ्यांसाठी आहे. त्यांनी काय केलं माहिती का, फक्त पैसा. मातीला आम्ही काही खाऊ घालू, विष घालू, झाडांवर काही फवारू, झाडांना काही पण सोडू, फक्त आम्हाला पैसा पाहिजे. तुम्ही असं म्हटले पाहिजे त्या झाडाने आरोग्य पाहिजे. जर झाडाला तुम्ही जर आरोग्य दिलं, मातीला आरोग्य दिलं तर पैसा आपोआप पडाल. तुम्ही या पूर्ण बागलाण पट्ट्याला एक नाव आदर्श मानतो. पेरियाने होता आहे रे पर्यादी पेलेच आहे की नाही. वाळूचे पेनारे गेले तर काय कोणती येणार ते असंच नाही काय. हा प्रयत्ने वाळूचे पेनाला गणिता येणारी असं आपण शाळेत शिकलो, हे आज सत्य पाहिलं सर, बरोबर की नाही. मग हे सगळे शेतकरी हे जे तेलाने वैतागलेले, हे जे बसल्या असल्या म्हणजे टेन्शनमध्ये त्यांना काय सांगतो. आपण रासायनिक करून तापून गेलो, जे केलं ना आपण विश्वास ठेवायला पाहिजे सर. वैदिक केलं तर होत आहे, सर्व काही नाही. वैदिक केलं तर होऊ शकतं. हो सर, काय वेगळी ताकद त्या आवडली या वैदिकची. याच्यामध्ये खूपच काय तर काय हा तुपासारखी ताकद आहे याच्या. तुपासाठी ताकद. जर समजा हे वैदिक नसतं आता या पानं असे दिसले नसते सर. काही वैदिक नसतं, आजूबाजूची परिस्थिती झाली तशी याची राहते. मानाला साईज आली नसती, ही पट्टी अशी दिसली बाग असते नाही, बाग राहिली नसती मेन म्हणजे. बाकीच्या लोकांची झाडे आजूबाजूला नुसते हे वाळलेले झाडे जंगलात तसे टी व्ही वाळवते जंगलामध्ये सहभाग आहे. टँकर पाणी टाकत आहे आता आणि पाणी चालू आहे त्यांना. म्हणजे तिथे जवळचं काम चालू आहे. आम्ही रस्त्यात जेव्हा बाबा बघितला तेव्हा सगळ्यांना टँकरनी पाणी चालू आहे. बापरे, प्यायला पाणी नाही सर. ती विहिरी लागते आणि म्हणजे या बागा मला असं लोकांनी सोडून दिलं. जेवढे असते बागा पाहिल्या मी येताना तर सगळ्यांना पाणी चालू आहे. इथं पाणी तेलाला चालू राहिले. 20% पाणी झालं नाही सर. पण ते तेलाला पाणी पाजू राहिले ना, उपयोग नाही ना त्याचा. आपण तरी काय असं नाही, झाडच तुमचं तेलाग्रस्त आहे, त्याला पाणी टाकून उपयोग काय. पण झाड जागवलं तर मिळेल काहीतरी असं. इच्छा एक आशा आहे.
जे जरी 50% गेलं तर 50% तरी येईल बुवा. दुसरा काही मार्ग दुसरा काही मार्ग नाही. दुष्काळाला फक्त हेच पीक मात करू शकतो. जे तसं विचार जर केला तर आज तुमचा जर अभ्यास केला तर प्रत्येक शेतकऱ्यांनी मी तर असं म्हणतो तुमच्या भागामध्ये ना 100 झालं. हो हा तुम्ही सांगा 600 नाही तुम्ही समजा मी बोलतो 1,20,000 बरोबर आहे. मग फिजुरी सगळी धरून तर म्हणजे एका झाडा तुमचा खर्च किती झाला 200 लहान झाडाला म्हणजे नवीन झाडे तुमचं. मग शेतकऱ्यांनी जर 100 झाडं धरले तर 20,000 रुपये नाही गाव लोक मी म्हणतो 25,000. पण त्या 100 झाडांमध्ये समाधान मानलं पाहिजे. हे बघा मी नेहमी सांगतो एक उदाहरण सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना. मला सांगा श्रीमंताच्या घरी लग्न असलं आणि गरीबाच्या घरी लग्न असलं दोघे पण सोनच घेते मंगळसूत्र काय राहतं तर असं पाहिलं तुम्ही कोणाचं का फार गरीब परिस्थिती मग बेंटेक्सचं मंगळसूत्र नाही हा खरे खोटे म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा बारीक वाटी घेईल 5 ग्रॅमची घेईल पण सोनं हे खरे खोटे. शेतकऱ्यांनी ते नियम आहे ना SCT वैदिक मध्ये पाळला पाहिजे बरोबर आहे. तो नियम SCT वैदिक मध्ये असा पाळला पाहिजे की तुम्ही बाग लावताना हे सोनं आहे बरोबर आहे. तुमची जेवढं ऐपत असेल ना तेवढंच सोनं ऐकत घ्यायची तयारी ठेवा. पण चुकून त्याच्यामध्ये बेंटेक्स बेसर करून तुमच्या ऐपत नाही म्हणून आधी लावले 400 नंतर 200 दिले सोडून 200 मध्ये केमिकल टाकलं की नाही चालणार. तुम्ही काय करा जसं आपण गरीब असला तरी थोडं सोनं घेतो श्रीमंत असला तर 10 तोळे घेतो बरोबर आहे की नाही. तसं तुम्ही सुद्धा काय केलं पाहिजे तुमच्या का 1000 झाडे आहे ना 1000 सोडून द्या 100 झाडांचे आज मला सांगा तुमच्या झाडाचे या 600 झाडांचे कमीत कमी काही नाही म्हटलं तर 80 रुपये 85 रुपये तुम्ही 9 टन किती झाले 5 टन जवळजवळ 8 लाखापर्यंत पैसे होणार. म्हणजे एका झाडाला जवळजवळ किती झाले 1200-1300 हजार झाले 6 लाख 1272 नाही 13 78 जवळजवळ 1400 रुपये एक झाड तुम्हाला म्हणजे 1200 रुपये काय राहिली शिल्लक राहिली की नाही. सगळे शेतकरी तर अशा प्रश्न 100 झाडांची 2 लाख रुपये ही जर शेती केली तर बाळापूर तालुक्यामध्ये 100% प्रत्येक शेतकरी परत उभा. तुम्ही जर केमिकल शेती करता आहे आणि म्हटलं त्याने आला पाहिजे कसं शक्य हो. दारू प्यायची मनाची चालली पाहिजे असं शक्य आहे कधी होऊ शकत नाही ना. तुम्ही केमिकल वापरता आणि त्याला आला पाहिजे होऊ शकत नाही. आज तुम्ही बघा हे मला आणायला म्हटले अरे मी माझ्या आयुष्यामध्ये पहिली बाग पाहिली का ज्या बागेला खाली सगळं गबाळ आहे आणि गबाळामध्ये एवढं माळे पाहिजे. आमच्याकडं SCT वैदिक फळ आहे तणाला तण देतो तणाला आम्ही हे धन ते फळबागांमध्ये तण हे धन आहे. जे काढलं असतं ना आपण इथं उभं राहिलो नसतो माल पण दिसला ना. एक प्रकारे मल्चिंगचं काम केलं त्यांनी. मग मल्चिंग येते ते नॅचरल मल्चिंग येते आपण पाहिलं हे मला सांगा इथं गाडी आली कशामुळे आली इथे केस आली कशामुळे आली लहानपणी संरक्षण आहे ते आपलं. सगळ्यांना माहिती आहे हा पुरुष या बाहेर जातो आणि याला कमाई करायला ते खाण्याचं सतत संरक्षण झालं पाहिजे म्हणून तरी ते आवरण दिलं बरोबर आहे. तसंच आहे तुम्ही जर नेहमी लक्षात ठेवलं प्रकृतीसोबत जागा. प्रकृती काय सांगते ते जर तुम्हाला ऐकायला कळालं तुमची शेती काय होणार तुझ्या लम सुफला आज बघा सर या शेती पद्धती जी आहे ती जबरदस्त. आज तुमचं हे फळ हे काय कलर आहे म्हणजे बिस्किट कलर होतो आता आहे खाड जितके लोक पिवळसर दिस असा हा कलर पिवळसर हा कलर येतो कच्चा फळ आहे ते कच्चं फळ आहे बघा. आकार तर धरला तर काय काय तुलना तरी आहे का बरं आकार बघा फळाचा तुम्ही तेव्हा हातात तुम्ही ह्याचं देठ बघा ह्याच्यावर देठ बघा काय देठ आहे माझ्या हातात फळ बस आहेत नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये प्रत्येक फळाचा आकार बघा त्याचा कलर बघा शायनिंग बघा प्रत्येक गोष्ट अशी आपण व्हिडिओ बघताना त्याच्यानं पुन्हा अनुभव येताना आपल्याला काय काय वापर काय काय ऐकतो सर्व अनुभव क्या बात आहे. म्हणजे सर्वात महत्वाचं जर तुम्ही जर अभ्यास जर वापर केला तर काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. तर अभ्यास नाही केला कोणी किती पण सांगितलं तरी ते सक्सेस नाही काम. बरोबर आहे. बघा सर मी प्रत्येक शेतकरी असतो
आमचं तिथे स्पॉट खरंय खरंय. प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी मी अभ्यास करत नाही तो बंद शेती करू शकतो. दुसऱ्यांचं ऐकून तर आपण आपल्या शेतीचे नुकसान करत असतो ना. मी माझ्या घरी शेती हे फक्त मला जे करायचं तेच करायचं. कोणी किती सांगलं तर मी करणार. तर यांना तेच सांगायचं आलो नाही तर तुम्ही फक्त ते अभ्यास करा. आमच्यासारख्याची सुद्धा गरज आहे तुम्हाला. फक्त दुकानात यायचे तुम्ही जी वस्तू मागू नये ती तुम्हाला द्यायची ना म्हणजे शांत बसायची. पण मला सांगतो जे वस्तू तुम्ही वापरता तेव्हा एकदम बेस्ट फुलिंग येते. पूर्वी केमिकल वापरायचे, आणायचं फवारायचं, रिझल्ट नाही काय वाटायचं. आणि पवार मात्र आपल्याला स्वतःला त्रास व्हायचा. खूप त्रास व्हायचा. ती पत्ती लगेच ह्याचं काय केमिकलचा स्प्रे पत्ती लगेच दिसून आली असते तुम्हाला. म्हणजे जळून गेले असते सगळी. एकदम सुकलेले. नाही, आता मगाशी आपण रोडमधून पाहिलं ना या अख्ख्या पट्ट्यामध्ये इथंच नंदनवन दिसतं ना. वाळवंटातलं नंदनवन आहे की नाही. म्हणजे ही मोठी ताकद आहे ना याच्यामध्ये. पावसच झाला नाही सर यावर्षी. यावर्षी अजिबात पाऊस नाही. ते कळतं ना जंगलात झाडं वाळवी म्हटलं. पावसच झाला. येताना सर तुम्ही चर्चा करत होते ना डोंगराच्या बाजूच्या मोठी मोठी झाडं जळणार आहेत. बरोबर आहे बरोबर. मोठी शेवटी हे या बागलाण पट्ट्यामध्ये खूप सुंदर भविष्य आहे. आणि बागलाण पट्ट्यातच का बरं ज्या ज्या भागामध्ये सांगोला आहे सोलापूरमध्ये किंवा तुम्ही जर खाली उस्मानाबाद धाराशिव त्या भागात गेलात, बीड उस्मानाबादमध्ये गेलात, साताराचा भाग जो डाळिंब पिकवतो. हा जे डाळिंब पिकवून शेतकरी आहे ना त्यांच्याकडं पाणी कमी आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, त्यांनी तर बल्ले केलं पाहिजे. मी तर म्हणतो त्यांनी जर एसीटीचा वापर केला तर दुष्काळी परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं सोनं पिकू शकतं. हे वास्तव आज आहेत. आज तारीख मित्रांनो किती आहे आज? 5 एप्रिल 2024 आहे. बघा एवढ्या रणरणच्या उन्हामध्ये आज म्हणजे आपण या ठिकाणी हा भाग बघतोय आणि ही साईज बघतोय. हे अनबिलिव्हेबल आहे. आणि हे जर असंभव तुम्हाला जर संभव करायचा असेल तर एसीटीमध्ये 100% साथ देऊ शकतं. पण तुमच्याकडं याच्यासारखी गायबाजी संकल्प शक्ती जी शिराजीत खाल्ली महिन्याला एक शिराजीत, एक RNP नाही केले स्विच महिन्याला 2 झाल्यात. जर असं मान्य की प्रश्न तेवढी जर सायकल कम्प्लीट केले ना बरे बेसल डोस नाही दिला. काही बेसल डोसची गरज नाही. मी माझ्या स्वतःच्या पहिला बेसल डोस टाकायचा, हा पहिला बेसल डोस टाकायचा आणि त्याच्यानंतर फक्त RNPH NSQ ही जर शिराची ट्रीटमेंट चालू ठेवली तर मी तुम्हाला सांगतो फवारा नको काय साईज गरज तुम्ही फवारणी मारली. याला 4 महिन्यापासून पवार मारणार नाही सर. 4 महिने झाले ऐकू येते का? पवारीचा विषय 4 ते 5 महिने. डोक्यात काय ऐकू येते का? 4 महिने म्हणताय ते 4 महिने फवारा नाही गेला. आणि मी हेच सांगतोय तुला जीव तोडून 5 वर्षापासून का चिरो फवारणी शेती करा. हे सांगितलं आता 70 20 10 तर यांचा फरक आहे 80 10. तुम्ही सांगितलं होतं का आपल्यालाच करायचं आहे. आपल्याला कापड द्यायचं आहे आणि त्याच तो पाहिलेला आहे. बरोबर आहे ना? असा जर शिष्य असेल तर तो का नाही मला सांगा त्याच्यामध्ये निष्ठातून पारंगत होणार. बरोबर आहे की नाही? आणि ते जे शिष्यत्व आहे ना त्या शिष्यत्वाचा परिणाम आहे की त्याच्यामध्ये काय झाले पारंगत. लक्षात येत आहे का? त्यांना जी सिद्धी प्राप्त झाली आहे ना ती त्यांच्या संकल्प आणि एकनिष्ठतेमुळे. शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम समस्या काय आहे? नुसते शेतकरीच नाही असे त्यांना सुद्धा कधी प्रश्न पडतो अरे या केमिकल द्यावा ही भीती लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की त्यांनी 30 वर्ष 40 वर्ष शेती केली. मग शेती करत असताना तर बाबा आम्ही एवढा अनुभव घेतला मग आमचा अनुभव काय असं चुकीचा होता का? आम्हाला काही कळतच नाही जसं तुम्हालाच कळतं असं बऱ्याच जणांना वाटतं. आणि याच्यामध्ये काही शास्त्रीय कारण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही जीव स्वतःला जगण्यासाठी वातावरण निर्मिती करतो. वातावरण बरोबर आहे? मग तुम्ही जर गांडूळ पाहिला त्याच्या तोंडामधून ते श्राव बाहेर काढतो आणि माती ओली करतो. तिला काय करतो मऊ करून पुढे सरकतो आणि त्या मऊ करण्यामध्ये ती माती सुपीक होत जाते. बरोबर आहे? तर मग ती काळा त्या गांडुळाला दिली निसर्गाने. राईट? मी उंदीर पाहिला तर बुळी करत पुढचा. प्रत्येक प्राणी स्वतःची काय आहे एक थेअरी जगण्याची. राईट? तसं हे जे वनस्पती त्याची पण जगण्याची स्वतःची थेअरी. तुम्ही जर आता या झाडामध्ये जर असा सावलीचा हात घातला खाली हात घालून बघा गारवाला तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की याच्या खाली जी सावली आहे त्याच्या खाली पूर्ण थंड हवा आहे. वर जरी किती पण हिट असलं तर या झाडांनी जसं तुमचे जे लिंबाचे झाड आहे बघ लिंबाच्या झाडांनी त्या आंब्याच्या झाडांनी स्वतःच्या खाली काय केली गंधात एकदम सावली केली आणि त्या सावलीमध्ये ते स्वतःचे काय करतं पाणी स्टोरेज करून ठेवतं. बरोबर आहे? तसं तुमचं हे झाड आहे हे पानाची पत्ती पासारखी झाड आहे. ही पत्ती ही खोड आणि तुमचं
खाली माती. एवढ्या एरियामध्ये त्याला माहिती आहे आपल्याला पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी सगळं पाणी काय करून ठेवलं, स्टोअर करून ठेवलं. तुमच्या दिलेल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा वापर करायची ताकद या झाडामध्ये निर्माण झाली, ती SCT वैदिकच्या जडीबुटी. स्टोरेजचे कलर बघा ना, बघा ना, स्टोरेजचा कलर सिल्वर कलर अरे सिल्वर कलर हा लोकांचा कधी येतो रेस्ट पिरियड मध्ये मध्ये येतो. आणि बाग धरल्यावर हा निघून जातो, काय परत जा, बरोबर आहे की नाही. जसं एखादी गाय गाभण असताना चमचमीत दिसते, चमकते, आणि जेव्हा तिथे तू त्याला ओचिर लागतो हे लागतो, सेम झाडाची कंडिशन. म्हणून कमजोरीमुळे रोग येतो हे आपली मध्ये सांगतो. तुमच्याकडे कमजोरी आलीच नाही, जे तुमच्याकडे एक लक्षात ठेवायला पाहिजे की आज तुमच्या झाडावर जी ग्रीनरी दिसते याच्याच तुम्ही म्हणता आता खाली झालं आम्ही परत आलो खाऊ घाला आणि काढा. तुम्ही खाऊ पण नाही घालायचं पाहिजे. झालेच गेले दिवस होता, ती एक काळ होता तेव्हा तो गेला गेला. पूर्वीच्या काळी अच्छा तुम्ही RNPH बरोबर LSQ पण दिवस नाही त्याला. या बात प्राईम सरांना सगळं कळतो, पण असं आहे अरे PHच महाग LSQ म्हणतो पळून जातील ती. नाही शेतकरी त्यांची इच्छा पण तिला हा लुटायला गेला. आम्ही सरात त्याच्या शेतकऱ्याने आपलं वैदिक 2 वर्षामध्ये वैदिक आल्यापर्यंत बात करतोय. कुठला शेतकरी आहे का वैदिक 100% वापरते? नाही सर, काय होतं ते प्रत्येकाचं नियोजनामध्ये पाऊस वापर. आता यांनी सांगितलं काय 6 सेकंद RNPH वापरलं, बरोबर. किंवा आज 4 किलो दिलं तरी शेतकरी लगेच माघारी. आता सर पण परभणीमधून आले, ते तुम्ही नाहीच म्हणत्या एवढा मोठा पॉकेट आणि एवढं घंटा येत असतं, किंमत विश्वासच नाही. तसं नाही आहे. हा यांनी बरोबर रामबाण उत्तर सांगितलं की छोटा पॅकेट आहे आणि किंमत मात्र मोठ्या उणीची. तिचा प्रॉब्लेम नाही आहे, माइंड सेटचा प्रॉब्लेम. होईल काही हा यांनी होईल का? कारण सर आमच्या इकडे शेतकऱ्यांना 50-50 किलो टाकायची सवय राहतो. त्यांना 250 ग्रामचं मैकूच्या हे 1 किलो असतं. ते मानसिकता ती निघणं त्यांना भुसा द्यायचा, त्यांना भुसा कधी राहा. शून्यात कशा निर्माण करावं लागेल. मोठा एक सांगू का, यांच्याकडे पाणी भरपूर आहे आणि ज्यांच्याकडे पाणी भरपूर ते आज वाक्य अंडरलाईन करून ठेवा. ज्यांना सपाट रस्ता भेटला ना तिथं ड्रायव्हर कधीच चांगला तयार होत. डोंगर रांगणामध्ये घाटामध्ये जेव्हा घुसतो ना तेव्हा ड्रायव्हर तयार होत. अरे कुठे आहे ही प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणून इथं असे शेतकरी काढतात. सर 20 मिनिटाच्या पाण्याला 6 जण आहे. म्हणजे पाणी मोटर चालू केले ना, एक झाड चेक करावं लागतं 20 मिनिटात. पुढं पाणी कमी पडतंय, बारीक चेक करता, बारीक चेक करावं लागतं इथं. बघा हे केलेलं आहे मला माहिती आहे. मी पाणी सोडलं मी रात्र जागा येतो आणि रात्री पण करतो नाही बाबा. जर रात्रीचं हिंडायचं काय हा डोक्याच्या बॅटरी लावून चेक करायचं सगळं. महाग म्हणताय का नाही, आपण त्यांच्या शेतीचा अभ्यास करू. तुम्ही पूर्ण आले त्यांचा पत्ता सांगा. माझं गाव आहे शिरशी रुजून तालुका सोनीपेठ जिल्हा हा शेतीचं नाव सांगा. माझं नाव आहे नितेश डोळे. बर मला सांगा तुम्ही त्या भागातून आले, त्या भागामध्ये आज पाणी भरपूर आहे. म्हणजे आमच्या इकडं असं म्हणतात पाण्यामुळे जमिनी नापीक झालं. एवढं पाणी स्वतःच्या शेतातलं वाहून दुसऱ्याच्या शेतात जाऊन ते परत गोदावरीत जातात. तोपर्यंत बरोबर आहे. डुबुक योजना आहे. बरं आता डुबुक योजनेचा परिणाम पहा. तुमच्याकडे आता एवढं काय तुम्ही किती एकरमध्ये किती ऊस निघाला? 4 एकरमध्ये 70 टन. काय 70 टन 4 एकरमध्ये 70 टन. अरे आमचं 20 गुंठ ठेवाना गलीत तेवढी. SCT वैदिकचा 20 गुंठ्याचा शेतकरी अकोल्याचा 70 टन त्यांनी गॅरंटी दिली 22 गुंठ्यामध्ये. 20 गुंठ्यात कितीचं वांग चाललं विचार? किती? 8 ते 9 लाख. 8 ते 9 लाख 20 गुंठे SCT वैदिक. अजून चालू राहिलं असतं, फक्त त्याला प्यायला पाणी राहील. त्याचा रिसल्ट डोस करायची तयारी झाली. 3 विहीर पाणी कमी झालं. मला सांगा आणि हे म्हणत्या एकरी उत्पन्न काय तुमच्या 30 झालं, ते काय म्हणत्या महाग आहे. बरोबर ना, त्यांचं काय चुकलं? उत्पन्नच नाही का त्यांना मला ते वापरल्यावर कळलं त्यांना. असं नाही, त्यांना त्याच्यामध्ये ना कष्ट करण्याची त्यांची काही नाही आहे क्षमता आणि आणत नाही.
कष्ट करण्याची त्यानंतर असेल ना तर सोनं पिकतं माती म्हणजे काय पिकतं सोनं. आणि हे त्याचं काय आज उदाहरण आणि प्रूफ आहे, बरोबर आहे की नाही. ते आपलं जे एस सी टी वैदिक आहे याला जोडण नाही मेन म्हणजे एकदम विश्वास ठेवासारखं आहे ती वापरला तर गॅरंटी पण निघेलच. बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात आता आपण तुमचं हार्वेस्टिंग निम्म झालंय, बरोबर आहे ना. इकडचा भाग तुम्ही हार्वेस्ट केलाय पूर्ण. आता मुद्दा एकच आहे की बाग हार्वेस्ट झाल्यानंतर सुद्धा तुमचा बाग असेल ताजा तवाना दिसतोय, बरोबर आहे. कोणी याला घेऊन येते मला कधी पानगळ करणार या प्लॉटला बघल्यावर लोक काय विचारणार पानगळ कधी करणार आहे, त्यांना सांगायचे आता लगेच करणार. 12 महिन्यात एखादा वेळा पानगळ करता आणि 2 वेळा होतो 12 महिन्यामध्ये म्हणजे 1.5 महिन्यामध्ये 1 वर्षात तुमचे 2 बार 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 4 बार आणि बांधले पण नाही कुठं आम्हाला विश्वास होता ना मग खाऊ घालायचे याच्यामध्ये स्टील रोड टाकायचे. लवची वेळ एवढं आहे ना ते मुळातच नाही. काही नाही हे बघा तुम्ही आता हे तुम्ही बोलता येणार उत्तर येवा ऐका हे झाले पा किती वजन आहे हे बाय हे किती वजन आहे हे बाय पा म्हणजे सगळ्यात एक मेन गोष्ट आहे की एवढं देण्याची काय हे बघ तेवढा पण क्षमता आहे. कशामुळे तुम्ही आर एल पी ते ताकद देतो त्याला आधीमध्ये बरोबर आहे. शेती अतिशय सोपी आहे. आर एन पी एच LSQ शिलाची ट्रीटमेंट आणि वेसल डोस आणि एवढा सगळा करूनही खर्च किती आहे 200 रुपयाच्या पुढे नाही झाडाचा खर्च. त्या 200 रुपये खर्च करायचं ऐपत नाही कोणाची ह्या वया झाडाला पण ऑर्डर 200 रुपयामध्ये 20 किलो बरोबर आहे. 250 रुपयामध्ये 25 किलो 300 रुपयामध्ये 30 किलो 400 रुपयामध्ये 40 किलो असं तुम्ही एक झाडाला तुम्ही खर्च करत राहिले तर एक दिवस तुम्ही 100% झाडाचं उत्पन्न करण्याला मिळवाल ना. झाडाची ताकद कमी नाही होत बरोबर. 5 वर्षात आहे ना 5-5 ते निघायला पाहिजे बरोबर आहे की नाही. असं म्हणजे सातत्य फार महत्व. सगळा माल उघडा आहे बरोबर आहे. आणि म्हणजे आता जवळजवळ तरी किती दिवसापासून 2-3 दिवस झाले असतील पूर्ण उघडा आहे बरोबर आहे. आणि तुम्ही 4-5 दिवस झाले पूर्ण उघडा आहे. पण तुम्हाला पुढे सनबर्निंग वगैरे दिसतंय का. हा लोक जाळी वातावरती जाळीला खर्चा करा आणि करा परंतु तुम्ही तसं काय केलं नाही काही तिथं मालमध्ये भीती होते का काही हा उलट ज्या ठिकाणी म्हणजे आलाय ना तिथे कलर चांगला आलाय बरोबर आहे ना. म्हणजे थोडक्यात सनबर्निंगसाठी लोक जे फालतू खर्च करतात त्याची काही गरज वाटते का. एवढा तुमच्याकडे एवढा भयंकर उन्हाळा आहे तरी पण इथं काही तुम्हाला दिसतोय का त्रास बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यात आपण पोस्टवर खर्च केला पाहिजे का नेटवर खर्च केला पाहिजे बरोबर आहे की नाही. आपण अमृतजलचा वापर किती केला असेल मध्ये केला प्रत्येक इंचमध्ये अमृतजलचं पाणी वापर केला. अमृतजलच्यामुळे काय नितीन भाऊ काय तर म्हणते पाणी धरून ठेवण्याची क्षमता हा हे जास्त टिकली नाही ना. कमी पाण्याचं बाग निघू शकत फक्त म्हणजे 20 मिनिटामध्ये जे बाग निघाली यांची 3 दिवसाला 20 मिनिटं पाणी टँकरचं आता तरी 6 दिवसाला देतात 4 दिवसापासून परंतु 3 दिवसामध्ये टँकरचं पाणी देऊन एवढं गारपणा एवढं असं सुद्धा आपले प्रकारचं स्कॉचिंग नाही सनबर्निंग नाही. तर याच्या पाठीमागं अमृतजलचं किती म्हणजे आपले जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते जे तुम्ही इन्स्टंट चार्जर असेल एनर्जी बुस्टर असेल किंवा अमृतजल असेल ते प्रत्येक वापरलं त्या प्रत्येक प्रोडक्ट त्याचं काम असं वाटतंय तुम्हाला की जर अमृतजलचं पाणी जर नाही वापरलं तर म्हणजे रिझल्ट 50% काय होणार कदाचित 5-5 सुद्धा कमी होऊ शकतो आपण बरोबर की नाही. काही निर्मळ जीवन काही करीना औषध आपण साबण म्हणतो पण इथं औषध काय काम करेल बरोबर की नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने अमृतजलचं पाणी वापरतं रिझल्ट जे डबल होतात बरोबर की नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी पाण्याच्या बागावात याची फार गरज खूपच बरोबर आहे ना. तुम्ही जे बोलतात सर क्लायमेटमध्ये टॉक्सिसिटीचं प्रमाण म्हणजे आता अचानक वातावरण चेंज होतं बरोबर. आता भूभागच्या म्हणजे एका सर्वेनुसार 86 पर्यंत 86च्या आत टेम्परेचर व्हॅरिएशन होतं. हा कधी यावर्षी उन्हाळा 40 राहिला एखाद्या वर्षी 38-40 व्हायचा बस. पण 1986 पासून ते आतापर्यंत टेम्परेचर व्हॅरिएशन झालंच नाही. हा दिवसाने वाढू राहील. हा टप्प्याटप्प्याने त्यापण तापमान जे होतं 86 पर्यंत ते संतुलित होतं म्हणजे वाढायचं कमी व्हायचं वाढायचं कमी व्हायचं
जसं आपली हार्टची जी बीट आहे ती अप अँड डाऊन होते. पण हे नुसती वाढत चाललंय बरोबर. एक दिवस कोटा फुटून जाईल ना. तुम्ही गुगलला सर्च करा 86 पर्यंत टेम्परेचर व्हॅरिएशन होत झालंय. 86 नंतर टेम्परेचर व्हॅरिएशन झालं, रिच होतं ना. रेच होऊ राहिलं बरोबर. आणि अशा वेळेस अमृत जल, आता तुम्ही टॉक्सिसिटी हा एक वर्ड आणला तुम्ही, विषाक्तपणा, तो खूप अमृत जल मध्ये फायदा झालेला आहे. पण ज्याने अमृत जल वापरले त्याला 100% रिझल्ट बघायला भेटले. जो कंटाळा करतो तो मग नाव ठेवतो रिझल्ट नाही, बरोबर आहे ना. बरोबर. वापरल्याशिवाय रिझल्ट भेटणार. वापरल्याशिवाय आधी वापरल्याशिवाय मेल्याशिवाय स्वर्ग. माझ्या पटीमध्ये आपण तो बाग विचित करून आलो. त्या मालाचे जे सॉर्टिंग चालू आहे तिथे व्यापारी बसले. नमस्कार, तुमचं नाव सांगा. चिन्नारवाडी. तर तुम्ही आता कुठे कुठे व्यापार करता, कुठल्या एरियामध्ये फिरता तुम्ही पिकवायला? वावी झालं, नगर झालं. अच्छा, तिकडे जाता. मला हे विचारायचं तुम्हाला की तुम्ही या परिसरामध्ये फिरता तर मी 10-15 किलोमीटर आलो हे समोर बाग आहे बघायचं आहे का, हे अख्खे फळं चालून गेले. मला अगोदर वाटतं त्याला पाणी चालू आहे बरोबर आहे. मग मला हे विचारायचं आहे की मी येताना बघितलं 10 किलोमीटर मला मी बागा बघितलं, एक सुद्धा बाग मला फळं आहे मी दिसली नाही आहे का यापासून? नाही किती परिसर आपलं भरपूर म्हणजे रोज फिरतो मानच नाही कुठं असा मान. म्हणजे हा असा मान ह्या कंडिशनला आता पीपीची एरियामध्ये जास्त किंवा परिसरात बोटावर जितकं नाही म्हणजे जे नेट वगैरे मारलेले एखादा बगीचा हा तर तो बरोबर आहे. बरोबर. तो असा ओपन बगीचा तुम्ही पाहिला नाही, ओपन बगीचा आजपर्यंत एवढी ग्रीनरी आहे का कुठे? नाहीच. पूर्ण बगीचा हिरवा आहे असं. हा, क्वालिटी काय वाटते माल असं? बरं, तुम्ही माल घेतल्यानंतर या 95 रुपयाची ऑफर या काढी. हो, मला पण ते सांगितलं. मी मनमाडून येतो, भाऊ पण येतच राहतात. तरी पण त्यांनी शब्द म्हणजे एक निष्ठावान शेतकरी, म्हणजे जेणेकरून भाऊ हे नाही दादाबाजी वगैरे करू नाही शकत. असे शेतकरी खूप म्हणजे आता दुर्मिळ आहे बरोबर आहे ना. आता कधी कधी असं उलट होतं, कोणी बोलतो पण बाजार रिवर्स झाले व्यवहार गेला असं व्यापारी बाजार रिवर्स झाले ते व्यापारी येतच नाही. तू येत नाही, तो आम्ही आज पण ते इतिहास एक सुद्धा माल सोडले आम्ही, तुम्ही नाही सोडले गाडी म्हणून माणूस आहे. सरपंच 171 रुपये माल घेतला होता. बाजार झाला 90 घेतले, 40 रुपये माल काटून तरी घेऊन गेलं. त्याला ते हाकून दिलं पण माणूस म्हणजे परमेश्वर बरोबर तसा आला तसा गाठ घालत काय वाटतं. म्हणजे आज जे गोष्टी पाटील आहे त्यांनी जो शब्द पाळला आज किमान नाही म्हणलं तरी लाख रुपयाचा फरक पडला असता. बरोबर आहे. तर मग एवढा फरक जर पडला असता तर कमीत कमी कोणी बी माणूस शब्द फिरवतो ना. एवढ्या दुष्काळामध्ये 2000 पलटून जातात 35-30 साल बरोबर आहे की नाही? 35 नाही म्हणजे एवढा मोठा फरक पडतो याच्यामध्ये. एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय असा माल जर पिकवणं शेतकरी तर काय भविष्य चांगलं आहे ना उज्ज्वल भाऊ, शेतकऱ्यांसाठी पण आणि व्यापाऱ्यांसाठी पण आहे का नाही? इतर ठिकाणी तुम्ही जो माल घेता त्याच्यामध्ये अशी क्वालिटी मिळतेच बघायला नाही. मी क्वचित मिळते क्वचित फार क्वचित मी पोच जिथं खूप खर्च वगैरे नेट वगैरे हे लावून मग काळजी घेतली भयंकर काळजी. म्हणजे त्याला वरती पूर्ण नेट अजून ते तरी भरपूर पाणी त्यांचं पाणी बघा 20 मिनिटं आहे फक्त. टँकरचं पाणी 20 मिनिटं. विश्वास बघ बघा नाही 20 मिनिटाचं पाण्यावर ही बगीचा पिकू शकतो का असा? नाही हा नाही शक्य आहे. आणि तेवढं सगळ्यात महत्वाचं म्हटल्यानंतर जो उड्यावर बगीचा आहे ना तो बगीचा असा येऊ नाही शकत. तो असा आल्या सनबर्निंग सर फार महत्वाची गोष्ट आहे. एवढ्या हेतूमध्ये सनबर्निंग नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 20 मिनिटाचं पाणी पाणी पण आणि बाग झाल्यामुळे 20 मिनिटाचं पाणी असं नाही घातलं आहे. बरोबर आहे का? बरोबर बोलतो कोणी तर मी जास्त वेळ बोलतो नाही. म्हणजे त्या माल जर बघितला किती कडक या किती जबरदस्त आहे. तर लोकांचा माल बाहेर उठून बघामधून काळा निघतो, काळा वाईट निघतो आहे की नाही? याला कलर बिलर एकदम जबरदस्त आहे. म्हणजे थोडक्यात असा माल पिकवला तर शेतीला भविष्य चांगलं. आता म्हणणार होतं हेच असंच प्रत्येक शेतकऱ्यांनी पिकवलं तर चांगलं बरोबर वाटेल. चालेल. धन्यवाद. थँक्यू.
म्हणजे तुम्ही SCT वैदिक बरोबर डाळिंबाचं जसं वापरतो तसं मिल्क चार्जर वापरतो. हो जेव्हा नवीन लॉन्च झाला ना मिल्क चार्जर हो तेव्हापासून काय बात करता म्हणजे 2 वर्षापासून वापरतो हो रेग्युलर. रेग्युलर काय आहे तुमच्याकडे? गाय बरं एकच गाय? एकच गाय बरं कोणती गावठी आहे का? गावठी बरं तिला मिल्क चार्जर किती खाऊ घालता? सकाळी 50 ग्रॅम संध्याकाळी 50 ग्रॅम. बरं काय अनुभव आहे त्याचा? साय पण जास्त येते हां तूप जास्त निघतं बरं दूध एकदम घट्ट बरं बरं आणि ते खाल्ल्यावर खूप एनर्जी येते म्हणतात. काय बात करता? हो थकवा जाणवतो. हे दूध खाल्ल्यावर हो हे दूध खाल्ल्यावर तुम्ही याला आपण सगळं जे काही इन्स्टंट चार्जर दूध लागतं आपलं ते हेच वापरता? दिलेलं आहे. हां हो किती वेळा दिला असेल याला याला जवळजवळ 15 दिवसांनी एकदा देतो. इन्स्टंट चार्जर हो दूध? दूध क्या बात आहे व्हेरी गुड. तुम्ही घरामध्ये काय अनुभव? घरामध्ये हाड दुखत होते ना कोणाचे? पत्नीचे. हाड दुखत होते? हो इथं हाड दुखत होतं. बरं डॉक्टरांना दूध काय नमस्ते. किती दिवसापासून तुम्ही खाता दूध? दूध म्हणजे ती घरची गाय आहे ना, हा. जेव्हा वेळली का तेव्हा मग मध्ये बंद पडतं ना, मग हा. तिकडचं दूध आवडत नाही आम्हाला. मग तुम्ही मिल्क चार्जर ज्यावेळेस नव्हतं तेव्हा दूध होतच ना तुमच्याकडचं? होतो पण असं लागत आहे मी चव नव्हती ते एवढी. तुम्हाला कधी कळलं का नाही या मिल्क चार्जर दुधामुळे तुम्हाला फरक पडायला असं कधी लक्षात आलं? मग ते आम्ही व्हिडिओ पण पाहायचो अच्छा बर. आणि डॉक्टरांना दूध खायला नाही तेव्हा. आता तरी पण मग डॉक्टरच चालू होते ना, मग डॉक्टर काय म्हणे? दर महिन्याला 500 रुपयाच्या गोळ्या घ्यायचे. नाही डॉक्टर काय म्हणे? डॉक्टर म्हणे दूध खायचं नाही तुम्ही हम्म. हाडांवरती जर प्रॉब्लेम आला ना दूध खायचंच नाही. ते का बरं म्हणता माहिती का असं बरं का नितीन? डॉक्टर दूध खाऊ नका असं का म्हणता माहिती का? त्यांचं चूक नाहीये. ते जर आताची लोक सगळे काय करतात मिनरल मिक्सर हो, चालतात हो. गायांना, त्याच्यानंतर सगळं केमिकलचा चारा, त्याच्यामुळे ते दूध झालं विषारी. आणि ते काय म्हणतात ते A1 टाईपचं दूध आहे ते खायचं नाही जर्सींचं किंवा ते कसं तरी लागतं. आणि आता तर A2 टाईपचं म्हणजे गावठी गायांचं सुद्धा खराब खराब लागतं लागतं. चाऱ्यामुळं मिनरल मिक्सरमुळं. पण त्याच्यामुळे ते म्हणता का ते खायचं नाही. मग त्यांना काय माहिती का आपलं दूध वैदिकचं आहे? त्यांना नाही माहिती होतं मग आम्ही खायला सुरुवात आता हे करू. वैदिकचं दूध आहे का आपलं हो मिल्क चार्जरचं? साय कशी काय येते? छान आहे ते ना. तूप वगैरे करता का? कसं काय देतो तूप वगैरे आता? चांगलं निघतं ना तो. हा हो. ओके. म्हणजे दूध वापरते ना महिन्याला, आम्हाला 2 किलो दूध मी काढते मी. महिन्याला हो. दूध खाऊन हो. एका गाईचं? हो. अरे बापरे. आम्ही पण खातो. पहिल्या महिन्याला तर मी 3 किलो काढलं होतं direct. वासरू पाजून. मसूर पाजून हे 2 लेकरं पाजून. आता थोडा चारा पण कमी हा झाला ना, मग त्याच्यामुळे. बघा ना तुमच्याकडे काहीच नाही तरी टाइम कसे काय पिकले? छान आहेत ना. हा पाहुणे रावळे काय विचारत असतील ना? मग पाहुणे यायचे ना, काय म्हणतात पाहुणे? ते म्हणतात एवढं उन्हात आलं तरी बाग असं फ्रेश वाटतं बुवा. कसं काय बुवा? हा म्हणजे असं कमी पाणीचं वाटत नाही, कमी वाटत नाही आणि- याला खूप पाणी आहे असं वाटतं ना? हो, हो, असं वाटतं. पण आम्ही 1 दिवसा अडकून 2 दिवसा अडकून फक्त 20 मिनिटं चालू होतं पहा, आता. ऐका घ्या पुरव फक्त आताच वाढवलं आम्ही 8 दिवसापासून. वाढवलं म्हणता तुम्ही आणि रोज 20 मिनिटं देता म्हणता. हा एकच मिनिट. नाही अगोदर होतं बुवा असं. आणि अगोदर दिवसाड होतं ना हो. आणि आता रोज देता बुवा. 2 दिवसांनी 20 मिनिट होतं आता. पहिलं? हा पहिलं. म्हणजे फक्त आता 8-15 दिवसांनी आणि वाढवलं अजून आम्ही. मागच्या महिन्यामध्ये हा. 3 दिवसांनी होतं. म्हणजे माझ्या वेळेस जर त्यावेळेस जर वैदिक असतं हा तर माझा भाग कसा असता? तो टँकर वाला माझा हो हो तो उलटा पाडला होता हा, सगळा. एकदम खतरनाक आहे. हा आहे की नाही? तेव्हा वैदिक नाही होता. तेव्हा वैदिक होता येशील तेव्हा. येशील होता. हम्म. आम्ही तोच व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यावरून मग ते क्या बात, व्हेरी गुड. फार बरं वाटलं तुम्हाला भेटून तुमचं सगळं ऐकून कहाणी. तुम्ही जे प्रयोग केला ना आम्ही लगेच प्रयोग करतो. हो ना? हो लगेच व्हिडिओ आला तुमचा नवीन आम्ही लगेच इकडे सुरुवात करतो. मुलं लगेच क्या अभ्यास बात. करता हा. आणि इकडे सुरू करता. असं आहे पहा अजिंक्य सर. हा म्हणजे कोण तुम्हाला कुठे फॉलो करेल हे तुम्ही सांगू शकत? एक मिल्क चार्जर वापरलं नाही सर तर ते दूध खाल्लेलंच वाटत नाही. आमचा पुढचा प्लॅन कसं करायचा आहे ना हा मिल्क चार्जरच्या जीवावरच करायचं. काय म्हशीचा गोटा करायचा. काय बात करता? मुलं तो म्हणजे मिल्क चार्जर जर चारलं नाही गाईला तर दूध खाल्लेलं वाटत दूध हे दूधच वाटत नाही. हा पाण्यासारखं वाटतं. क्या बात. मग आम्हाला पुढं म्हशी टाकायचे आहेत गोटा बांधायचा हा. आहे पूर्ण मिल्क चार्जरचा वापर करून